नागलोकात असं म्हणतात, भूलोकामध्ये नागपंचमी नावाचा सण साजरा केला जातो. त्या दिवशी नागांची पूजा केली जाते. नागांना नाग देवता म्हणून संबोधलं जातं. नागांची मिरवणुका सुद्धा काढल्या जातात. कधीतरी आवडलं असतं अशा एखाद्या मिरवणुकीत सहभागी व्हायला. नागांना नाग देवता म्हणणाऱ्या लोकांना नागलोकाला भेटायलाही आनंद झाला असता. पण सगळेच माणसं अशी का नसतात? माझे बाबा म्हणजे नागराज, ते नेहमी म्हणायचे, जगा आणि जगू द्या, कधीच कोणाच्या वाट्याला जायचं नाही आणि कधीच कोणाला त्रास द्यायचा नाही. पण जे आपल्याला त्रास देतात त्यांचं काय करायचं? नाही नाही नाही, आता ही शिकवण बदलायला हवी. आजपर्यंत कोणताच नाग कधीच कोणाच्या वाट्याला गेला नाही. पण आता जर कोणी नागाच्या वाट्याला आलं तर नाग त्याला सोडणार नाही. आता माणसांवर विश्वास ठेवणार नाही. भगवान शंकरा, अहिंसा कोणालाच सहन होत नाही. तू सुद्धा वाईट माणसांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंस ना? आता मी सुद्धा तेच करणार, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार. माझे आई बाबा म्हणजेच नागराज आणि नागराणी या दोघांचा जीव घेतला, नागमणी पळवली. नागलोकाचं कधीच न संपणारं दुःख नागलोकावर आलं. माणसांवर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि या गोष्टीचा सूड आता मी घेणार. माझ्या आई बाबांचा जीव घेतला, मला पोरकं केलं, नागमणी पळवून नागलोकाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला. मी आता माणसांवर विश्वास ठेवणार नाही. पण पण अर्जुन, त्याचं काय करायचं? तो सतत माझ्या मागे मागे असतो. त्याला जर कळालं की मी मनुष्य नाहीये, मी इच्छाधारी नागिन आहे, तर नाही 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 नाही, त्याला हे कळता कामा नाही. त्याला हे जर समजलं तर तो दुखावेल. काय करायचं? एकीकडे मनुष्य जातीचा मला प्रचंड राग आणि एकीकडे अर्जुन.